नमस्ते. श्री परमज्योती भगवती भगवानांचा अद्भुत चमत्कार आज आपण पाहणार आहोत. मी अपराजिता दास, आसनसोल, पश्चिम बंगाल येथे राहते. मी माझ्या थोरल्या मुलीच्या पाठीच्या कण्याच्या आजारावर उपचाराच्या आशेने श्री परमज्योती भगवती भगवानांच्या चरणी आले होते. मी नेमम येथे जाण्यापूर्वी आम्ही श्री परमज्योती भगवती भगवानांच्या मुक्तिदर्शनला उपस्थित राहिले होते आणि मला लगेचच श्री भगवानांसोबत एक दृढ नाते जाणवले. मला असे वाटते की हे माझे गुरु आणि गुरुमा यांनी श्री अम्मा आणि श्री भगवानांच्या रूपात प्रकट व्हावे. या माझ्या प्रार्थनेचेच फळ असावे. माझ्या मुलीच्या चमत्कारिक बरे होण्याने माझा वन्नेसोबतचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला आणि तो आजपर्यंत अतिशय सुंदरपणे सुरू आहे. तेव्हापासून मी अनेक चमत्कार आणि सखोल आंतरिक परिवर्तनाचा अनुभव घेत आहे. आज मला माझ्या झालेल्या आंतरिक बदलांविषयी सांगायचे आहे. पूर्वी माझ्याकडून न कळतपणे परनिंदा घडत असे, पण आता चुकून जरी कधी असे घडले तरी मला लगेच त्याची जाणीव होते आणि मी परमज्योती भगवती भगवानांकडे क्षमा मागते. मला आता पूर्वीसारखा रागही येत नाही. जरी मला समजले की कोणीतरी माझ्या पाठीमागे काही बोलले आहे, तरी मी पूर्वीसारखी प्रतिक्रिया देत नाही. त्या व्यक्तीशी वाद घालण्याऐवजी किंवा त्यांना आव्हान देण्याऐवजी मी जागरूकतेने आणि शांततेने ती गोष्ट सहज सोडून देऊ शकते. अलीकडेच मी आयुष्यातील एका अत्यंत कठीण टप्प्याचा सामना केला. माझ्या एका जवळच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने माझा विश्वासघात केला आणि माझ्या व्यवसायात मोठी घसरण झाली. परंतु श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अथांग कृपेमुळे मी आंतरिकदृष्ट्या खंबीर आणि स्थिर राहिले. मी कोणत्याही मानसिक किंवा भावनिक ब्रेकडाऊनशिवाय त्या वेदनादायक परिस्थितीतून बाहेर पडू शकले. त्यांच्याच कृपेने मला ऐश्वर्य चैतन्याचा आशीर्वाद मिळाल्याचे जाणवते. आज माझे घरच श्री परमज्योती भगवती भगवानांचे मंदिर बनले आहे, जिथे भक्त प्रेमाने प्रार्थना, पूजा आणि कृतज्ञता अर्पण करण्यासाठी येतात. प्रत्येक क्षणी मला माझ्या अत्यंत लाडक्या श्री परमज्योती भगवती भगवानांचे दैवी प्रेम, अस्तित्व आणि कृपेची सखोल प्रचिती येते.